तर आणखी काही घडामोडी. डोनाल्ड ट्रम्प जागतिक महासत्तेचे प्रमुख, आपल्या बेधडक आणि काहीशा अनाकलनीय निर्णयांसाठी ओळखले जाणारे नेते. याच ट्रम्प महाशयांनी भारत पाक संघर्ष थांबवल्याचा दावा केलेला. यानंतर पाकने त्यांच्याकरता एक आग्रही मागणी केली आहे. बघूया. ट्रम्प यांना 2026 सालचा शांततेचा नोबेल पुरस्कार द्या अशी आग्रही मागणी लाचार पाकिस्तानने केली आहे. पाकिस्तानने तसा प्रस्ताव सुद्धा दिलाय. तर मी काहीही केलं तरी मला नोबेल मिळणार नाही असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केलाय. लोकांच्या मनात माझ्या योगदानाबद्दल कोणतीच शंका नाहीये. इथे डोनाल्ड ट्रम्प. भारताकडून तोंड पोळलेल्या पाकिस्तानने आता ट्रम्प यांची तळी उचलणं सुरू केलंय. भारताशी झालेल्या संघर्षाची धग ट्रम्प यांनी शांत केल्यानं त्यांना शांती पुरस्कार द्यावा असं पाकचं म्हणणं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर आक्रमक भूमिका घेत पाकिस्तान आणि पीओके मधले अतिरेक्यांचे तळ भारताने उद्ध्वस्त केले. पाकने मुजोरी करत भारतावर भ्याड हल्ल्याचे प्रयत्न केले खरे, पण या प्रत्येकाला भारताने सडेतोड उत्तर दिलं. पाकचे हवाई तळ उद्ध्वस्त केले, पाकची पाणी कोंडीही केली. अशी सगळी स्थिती असतानाच ट्रम्प महाशयांनी एंट्री घेतली आणि भारत पाकमध्ये शस्त्रसंधी झाल्याचा दावा करणारी एक्सपोस्ट त्यांनी केली आहे. ट्रम्प यांची तेव्हाची एक्सपोस्ट काय सांगतेय ते पाहूया. भारत पाकिस्तान दीर्घकालीन चर्चेत अमेरिकेने मध्यस्थी केल्यानंतर या दोन्ही देशांनी तात्काळ प्रभावाने आणि पूर्ण शस्त्रसंधीला मान्यता दिली आहे. ही घोषणा करताना मला आनंद होतोय. मी या दोन्ही देशांचं अभिनंदन करतो. एकीकडे भारताने पाकिस्तानशी दोन हात करताना आपल्या हवाई दलाने तसंच लष्कराने त्यांच्या तोंडचं पाणी पळवलंय. संघर्ष थंडावल्यावरही भारताने मागे हटणार नसल्याचे इरादे स्पष्ट केले. पंतप्रधान मोदींनी तर आपल्याला दोन्ही देशांमध्ये कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही असं ठणकावलं. त्यानंतर काहीच दिवसांमध्ये पाकने ट्रम्प यांच्यासाठी नोबेलची मागणी केली आहे. भारताकडून अलीकडेच युद्ध संघर्षात पाकची यथेच्छ पिटाई झाली आहे. आर्थिक अनाकोंदी, महागाई, त्यातच बलोच आर्मी सारख्या स्थानिक आव्हानांना सामोरं जाताना पाकच्या नाकात दम आलाय. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तरी भिकेचा कटोरा घेऊन जाताना अमेरिकेसारखी महासत्ता आपल्या बाजूने असावी यासाठीच ट्रम्प यांचं लांगुल चालन पाकने सुरू केलंय का असा प्रश्न विचारला जातोय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. इस्रायलने इराण